ठाकरे गुट विधायक आदित्य ठाकरे के छत्रपति संभाजीनगर के दौरे के दौरान उनके होटल के बाहर बीजेपी और ठाकरे गुट के कार्यकर्ता आपस में भिड़ गए। अब इस मामले में आदित्य ठाकरे और अंबादास दानवे की प्रतिक्रिया सामने आई है, जहां आदित्य ठाकरे ने इसे प्रतिशोध की राजनीति कहा है, वहीं दानवे ने पुलिस प्रशासन को ही कटघरे में खड़ा किया। आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो, काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना, त्यांनी उत्तर दिलं। पण त्यांना अधिकार आहे आंदोलन करायचं, कुणाला करू दे ना आंदोलन, पण आम्ही महत्त्वाची तीच गोष्ट बोलतो, जा ना जिथे करायचं तिथे करा। काल आमच्या सोबत त्यांनी यायला पाहिजे होतं प्रधानमंत्री महोदयांच्या समोर आणि आंदोलन करायला पाहिजे होतं। ही लोक आल्यावर तुमची मंडळी पण प्रचंड आक्रमक झाली। नक्कीच त्यांचा काल मेसेज बघा काय होतं। विरोधी पक्षनेते असं म्हणाले की आंदोलन करण्याची जागा असते, काहीतरी ठरलेली जागा असते, संभाजीनगरची जागा ठरलेली आहे, पण मग तिथे जर तुम्ही भाजपकडे बोट दाखवत असाल तुम्हाला तो नियम लागू पडतो। मला वाटतं नियम दाखवण्यापेक्षा चला निवडणुकीला सामोरे जाऊया, मग विरोधी पक्षात ते बसतील आणि त्यांना आंदोलन करायची संधी असेल, पण आम्ही मोका देणार नाही, कारण आमचं काम तसं बोलतं। तुमचा दौरा होणार आहे, अंबादास म्हटलं दौऱ्यात कोण पुढे आला तर त्याचा चुराडा करू। शिवसेना आता पुराणा स्टाईल मध्ये, मला वाटतं ते शिवसैनिकाची भावना असेल, त्याच्यात मी काही बोलू नाही शकत। मला वाटतं महाविकास आघाडी कुठच्याही प्रकरणावर, बदलापूर तर सगळ्यात महत्वाचं, कारण बदलापूरमध्ये जी घटना घडली बघा, 6 दिवस की 10 दिवस त्या महिलेचा FIR घेतला नाही, त्याच्यानंतर 10 तास पोलीस स्टेशन मध्ये बसवलं गेलं, आणि आम्ही परत परत सांगतो कधी अशा घटना घडल्या की SP वर कारवाई होते। आता तिकडच्या ठाण्याचे CP करतायत काय, कोण आहेत हे कोणालाच माहिती नाही, काय बोलत नाहीत ते कशावर, वामन मात्र कारवाई होणार आहे का, जे त्यांनी विचारलं। मला वाटतं कुठच्याही पत्रकाराला हे पण विचारणं की तुझ्यावर रेप झालाय का, हा देखील गुन्हा असायलाच पाहिजे। या आताच्या आंदोलनामध्ये काल एक मंत्री निर्लज्जासारखे बोललेले आहेत की हे सगळं होतच असतं, त्यांच्यावर आरोप होते म्हणून आम्हाला त्यांना काढायला लागलं होतं, त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? आता काय, सरकार त्यांच्या हातात आहे। आणि मी परत तुम्हाला सांगतो, पोलिसांना दोष देत नाही, कारण पोलिसांना आदेश येतात। आपण तसं पाहायला गेलं तर जरांगे पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला होता, जी गोळीबार तिथे 2-4 गोळ्या उडवल्या होत्या, त्या कोणाच्या आदेशावर नव्हत्या। कदाचित तुम्ही पोलिसांवर कारवाई केली असेल, SP वर कारवाई केली असेल, हे सगळं झालं असेल, पण CM की 2 DCM ह्याच्यातला खरा जनरल डायर कोण? वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला होता तो आदेश कोणी दिला होता? परवाच्या बदलापूर मध्ये जे आंदोलन करत होते सगळे स्थानिक नागरिक होते, त्यांना राजकीय बोलण्याची जी हिंमत आणि निर्लज्जपणा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी दाखवली, लाठीचार्जचा आदेश कोणी दिला होता हे कळू द्या। काही नाही, पोलिसांची काठी आमचं मनोबल वाढवत असते, पोलिसांच्या काठीने आम्ही घाबरत नाही। पोलिसांच्या भूमिकेबद्दल मत नाही, हे पाहता मी भूमिका व्यक्त केली। पोलीस पक्षपातीपणे वागतात, ज्याची सत्ता त्याच्या बाजूने वागत असतात। खरं तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्यांनी इथे यूज द्यायला नव्हतं पाहिजे। आंदोलन करायचं तर क्रांती चौकला करायचं, गोलमंडीवर करायचं, TV सेंटरला करायचं, हॉटेल समोर काय आंदोलनाचे प्रकार आहे का? ती सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीनं अशा पद्धतीनं जर हॉटेल समोर केलं तर त्याला उत्तर दिलं जाईल, हे मी स्पष्टपणे पोलीस आयुक्तांना रात्री स्वतः फोन करून सांगितलेलं आहे, तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो। असं असून ही जर पोलीस दखल घेणार नसेल तर मग पोलीस सुद्धा सक्षम नाही किंवा पोलीस पक्षपाती, असं माझं पण पंतप्रधानांचा आदर ठेवून आम्ही आंदोलन केलं, अनादर करून नाही केलेलं। आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती, व्यक्तिगत हेतून करत होती, आणि शिवसैनिकांना राग आला, शिवसैनिक घुसले, शिवसैनिकाला जे करायचं त्यांनी केलं, पोलिसांनी भाजपची बाजू घेतली, पण हरकत नाही, पोलीस भाजप सगळे एकत्र येऊन जरी आमच्यावर आले तरी शिवसैनिक पुन्हा उरू शकतात, आणि ते पुन्हा उरलेले।